श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। तर बघा मंडळी, आता आपला आहे श्रावणी सोमवार आणि 5वा सोमवार आहे आणि ह्या दिवशी अमावस्या पण आहे, म्हणजे पिठोरी अमावस्या आहे, पोळा आहे आणि ह्या दिवशी आपला हे पण आहे, श्रावणी सोमवार पण आहे, 5वा सोमवार येतोय। तर पाचवा सोमवार येतो आणि ह्या दिवशी आपण बघा श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो आणि त्यानंतर त्याचे किंवा कोणी महिनाभर करतं, महिनाभर केलेलं खूपच उत्तम असते, पण नाही जमलं तर आपण श्रावणी सोमवारी तरी करतो। मग आता बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की अमावस्या आहे तरी आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा का, किंवा श्रावणाची जी आम्ही रेग्युलर सेवा करतो ती करायची का? तर हो, कारण की जेव्हा अमावस्या संपते तेव्हा तो महिना संपतो, त्यामुळे आपल्याला श्रावणाच्या सोमवारी जे काही 5वा सोमवार येतो, आपण जो प्रत्येक सोमवारी जी काही सेवा करतो, आपण महादेवाच्या पिंडीवर लिंगार्चन करत असाल, शिवमहिमा वाचत असाल, जे काही वाचत असाल, शिवपुराण वाचत, जे काही वाचत असेल, जी काही तुम्ही सेवा करत असाल श्रावण म्हणून, ती पूर्ण आपल्याला करायची आहे। झाला हा प्रश्न मिटला। आता राहिला दुसरा प्रश्न। आता आहे दुसरा प्रश्न, श्रावणी सोमवार आहे 5वा, तर 5व्या सोमवारी शिवमूठ असते सातू। आता सातू शिवमूठ आहे तर बऱ्याच जणांना ते माहित नाही, मग बरेच जण गहू वगैरे घेतात, तर गहू वगैरे घेतात। मग आपल्याला शिवमूठ सातू म्हणजे काय, तर सातू म्हणजे साळीचे तांदूळ, जे काही साळ असतात, तांदूळाची साळ असते बघा, त्यातले तांदूळ असतात, त्यानंतर गहू आणि हरभरे असतात, अखंड हरभरे। आता हे सगळं एकत्र करायचं आणि ते शिवाला व्हायचं असतं। ते सातूचं पीठ असायचं, पहिले पीठ असतं, पण आता आपण पीठ काही वाहू शकत नाही म्हणून आपण ते अखंड व्हायचं। आता आपण अखंड म्हटलं की आपल्या घरातले थोडे तांदूळ, असं काही नाही की ते साळीचे तांदूळ म्हणून तुम्हाला साळीचेच तांदूळ शोधत बसावं लागेल, तसं काही करू नका। तर तुम्हाला तुमच्या घरात जे तांदूळ असेल ते थोडेसे तांदूळ घ्या, थोडे गहू घ्या आणि थोडे हरभरे घ्या, असं तिने एकत्र करा आणि तिघांची मिळून शिवमूठ व्हा, याला म्हणतात सातू। हे तिघं एकत्र झाल्यानंतर जे काही भाजलं जातं आणि ते दळलं जातं, तर त्याला सातूचं पीठ म्हणतात। तर आपण पीठ न वाहता आपण हे व्हायचं आहे। आता हे आपल्याला समजलं की 5व्या सोमवारी सातूच्या शिवमूठ आहे तर ती कशी व्हायची आणि काय व्हायचे। आता शिवमूठ कशी व्हायची आपल्याला सर्वांना माहिती आहे, शिवमूठ कधीही झाकून व्हायचे। आम्ही बरेच वेळा बघतो की शिवमूठ अशी वाहतात, तर ही चुकीची पद्धत आहे। शिवमूठ अशी कधीही व्हायची नाही, ही जी आहे ही फक्त पितरांसाठी सेवा करतो आपण अशी, आपल्याला शिवाला व्हायची तर अशी व्हायची आणि झाकून शिवमूठ कधी द्यायची, कधी पण असं अशी शिवमूठ कधी व्हायची नाही, अशी व्हायची, अशी अशी कधी व्हायची नाही, शिवमूठ ही झाकून व्हायची। शिवमूठ वाहणं म्हणजे ही आपली शिवाजवळ जी काही आपली असते इज्जत म्हणतो आपण, किंवा जी काही आपली गोष्ट आहे की आपण हे झाकून ठेवण्याचं काम करत असतो ना, काही गोष्ट आपली झाकून ठेवण्याचं काम करत असतो, तर तशी ती झाकलेली मूठ म्हणतात ना, झाकलेली मूठ 1.25 लाखाची, तर हीच आहे शिवमूठ आहे, तीच आपल्याला तशीच म्हणून झाकून व्हायची असते। शिवमूठ कधी पण आपण स्वतः सुद्धा बघायची नसते, घ्यायचं आणि आपण स्वतः सुद्धा बघायची नाही, वाहताना घेताना बघा तुम्ही, पण वाहताना बघायची नसते, अशी असते शिवमूठ। तर हे झालं आपल्याला शिवमूठचं। आता त्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर लिंगार्चन विधी करायचा आहे, म्हणजे शिवमूठ आपण नंतर वाहतो, पण एक विषय अगोदर आला म्हणून तो सांगितला। लिंगार्चन विधी करायचं, लिंगार्चन आपण म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करायचा आहे। त्यानंतर संध्याकाळी जर आपल्या केंद्रांमध्ये असतं ते दही भात लेपन असतं, म्हणजे श्रावणाची सांगत असते, श्रावणाच्या महिन्यामध्ये जी काही महादेवाची सेवा करतो ना त्याची सांगता म्हणून दही भात, महादेवाच्या पिंडीवर दही भात लेपन असतं। तुमच्या जवळ जर असेल तर तिथं अवश्य जा, तो प्रसाद खूप महत्वाचा असतो, तो पूर्ण महिन्याचं सार असतं, ते सांगता म्हणजे पूर्ण महिन्याचं सार असतं। तुमच्याकडनं महिनाभर जरी काही सेवा झाली नसेल तर तुम्ही त्या प्रसादाला आणि त्या सेवेला नक्की जा। तिथं काय होतं, दही भात बनवला जातो, बिनमिठाचा भात बनवला जातो, त्याच्यामध्ये थोडं दही टाकलं जातं, साखर, त्यानंतर काजू, बदाम, किसमिस असं सगळं एकत्र करून, तूप, गाईचं असं सगळं एकत्र करून ते पिंडीला लेपन दिलं जातं। आणि मग ते लेपन जे आहे तर ते व्यवस्थित म्हणजे लेपन दिलं जातं, म्हणजे त्यालाच पिंडीचा आकार दिला जातो। आतमध्ये पिंड असते आणि पिंडीच्याच वरतून असं पिंडीचं लेपन केलं जातं, म्हणजेच पिंडीचा आकार दिला जातो त्या भाताचा। आणि त्याच्यावर मग आपली सेवा होती, 108 नामावली म्हणून बेलपत्र व्हायला जातं, त्यानंतर आपले शिव प्रार्थना होते आणि आरती होते
आणि नंतर आरतीनंतर तो प्रसाद मिळत असतो। तर अशी त्याच्यावर सेवा असते आणि ती जी असते ती श्रावण महिन्याच्या रुद्राचे सांगता असते, रुद्र सेवेची सांगता असते। म्हणून हे सेवेचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे। हा प्रसाद असं सगळ्यांना मिळत नाही, जे केंद्रात जातात त्यांना आणि जे म्हणजे ज्याच्या नशिबात असतो त्यालाच मिळत असतो। म्हणून हा प्रसाद कधी चुकवायचा नाही, ही वेळ तर कधी चुकवायचीच नाही। तर असं आपल्या केंद्रात असेल तर तिथे जा तुम्ही, ती सेवा करा आणि त्या जे काय असेल ती सेवा करा आणि तो प्रसाद घेऊन या घरी, घरात सर्वांना द्या। आणि दुसरी गोष्ट त्या दिवशी पोळा पण आहे। आता पोळा आहे तर आपल्याला सर्वांना माहिती, पोळा हा बैलांच्या जे काही आपले बैल असतात बघा, वर्षभर आपल्यासाठी कष्ट करतात, खूप श्रम करतात, ते शेतात काम करतात वगैरे, ते खूप आपण बैलांचे कष्ट घेत असतो। तर हा दिवस असतो तो पोळा, म्हणजे बैलांचे कृतज्ञता पाळण्याचा दिवस असतो। म्हणून या दिवशी बैलाला गोडधोड करून आपण बैलांना नैवेद्य देतो, त्या दिवशी बैलांना आराम करायला देतो, बैलांकडनं काम करून घेत नाही। आणि दुसरी गोष्ट, त्यांची मिरवणूक वगैरे काढून त्यांचा उत्साह साजरा केला जातो। असा पोळा असतो, पोळ्याचा सण आता सगळे प्रत्येक जण आपापल्या परीने साजरा करत असतात। परंतु श्रावणी सोमवार आहे, 5वा सोमवार आहे, अमावस्या आहे, तरी सुद्धा आपल्याला महादेवाची पूर्ण सेवा करायची आहे। आजच्या व्हिडिओचा हाच हेतू होता की पूर्ण सेवा करायची आहे। असं नाही की आता आपल्या अमावस्या म्हणजे आपल्याला श्रावणाची काही झालं, आपला श्रावण संपला ना आपल्याला श्रावणाची पूजा करायची गरज नाही, असं होणार नाही। आपल्याला त्या दिवशी सुद्धा पूर्ण सेवा करायची आहे। तर आपण अवश्य सेवा करून हा श्रावणी सोमवार 5वा आहे, 5वा सोमवार बरंच म्हणजे शक्यतो खूप क्वचित वेळा येत असं 5 सोमवार, 4च सोमवार शक्यतो येत असतात श्रावणाचे, 5 सोमवार क्वचित येत असतात। तर ही सेवेची संधी आहे, ही कोणी सोडू नये आणि सेवा करावी, सेवा करा, इतरांना सेवा सांगा, आपल्याबरोबर दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं हा हेतू ठेवा आणि त्याच्यानुसार आपल्या सेवेचा प्रचार प्रसार करा, हीच आपल्याला सर्वांना सांगायची माझी हेतू आहे। तर असो, आज आपण इथेच थांबू, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू। आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।